श्री गणेशाय नमः. नमस्कार. गणेश चतुर्थी जवळ येत आहे आणि सगळीकडेच बाप्पांच्या आगमनाची अगदी जल्लोषामध्ये तयारी सुरू आहे. अगदी मंडळांमध्ये, आपल्या घरीसुद्धा आपण गणपती बाप्पांचं आगमन करणार आहोत. त्यामुळे आपल्या घरची सजावट, बऱ्याचशा गोष्टींची तयारी चालू आहे. तर गणपती बाप्पा कधी येत आहे? तर गणपती बाप्पा हे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते आणि 10 दिवस आपल्याकडे गणपती बाप्पांची स्थापना असते. तर यंदा म्हणजेच 2025मध्ये 27 ऑगस्ट ला गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि 6 सप्टेंबर 2025 रोजी अनंत चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहे. तर असा आपल्याकडे 10 दिवस गणपती बाप्पांचा 2025मध्ये किंवा नेहमीच आपण गणपतीची प्रत्येकाच्या घरी म्हणा किंवा मंडळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना केली जाते आणि या गणपती बाप्पाची स्थापना करताना काही गोष्टी, ठराविक बाबी आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. तर गणपती बाप्पांची मूर्ती घेताना प्रत्येक वेळी तुम्हाला मूर्ती कशी घ्यायची आहे, त्या मूर्तीची सोंड कुठे, कोणत्या दिशेला असावी किंवा गणपती बाप्पांची मूर्ती बद्दल काही जी माहिती सांगणार आहे ती तुम्ही अगदी छोटासा व्हिडिओ असेल, अगदी शेवटपर्यंत पहा. बघा, जर या चुका तुम्ही टाळत असाल तर नक्कीच तुमची जी सेवा आहे गणपती बाप्पांची ती फलदायी होणार आहे आणि गणपती बाप्पांची कृपा अखंड तुमच्यावरती बरसत असणार आहे. बघा, आपण गणपती बाप्पा येणार म्हणल्यावरती सजावट असते किंवा आपले अगोदर खूप सारं आपल्याकडे जल्लोषात साजरा केला जातो गणपती उत्सव आणि बरेचसे आपण त्या मोदक, नैवेद्य, बरेचसे आपल्याकडे कार्यक्रम चालू असतात. पण जर आपण एक छोटी मोठ्या चुका करत असेल तर नक्कीच ती आपली सेवा, ती आपली सर्व व्यर्थ जात असते. त्यामुळे अगदी छोट्या गोष्टी असतात त्या आपण नक्की लक्षात ठेवायच्या असतात. जर आपण घरगुती गणपती बसवत असेल तर काही छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवू. अगदी मंडळाचा गणपती असतो त्यावेळेस तर आपण सर्वांच्या विचाराने करत असतो. पण ज्यावेळेस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची स्थापना होते तेव्हा आपण किती आनंदानं, उत्साहाने करत असतो आणि गणपती बाप्पांना आपल्या घरी घेऊन येत असतो. तर त्यावेळेस आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती कशी घ्यायची आहे किंवा पूजा स्थापना कशी करायची आहे याविषयी चला जाणून घेऊयात. लवकरच आपल्या घरी गणपती बाप्पांचं थाटामाटात आगमन होणार आहे आणि आपण श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करून स्थापना केली जाईल. तर बघा, आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करताना काही नियम पाळायचे आहेत. बघा, जर हे नियम तुम्ही पाळले तर नक्कीच गणपती बाप्पांची कृपा तुमच्यावरती अखंड राहणार आहे आणि तुमच्या घरामधील वादविवादसुद्धा टळणार आहेत आणि आपल्या घरामध्ये अखंड सुख शांतीसुद्धा नांदणार आहे. त्यामुळे काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांची मूर्ती घेतो तरी गणपतीची मूर्ती ही आपल्याला मातीची असावी. बघा, शक्यतो सर्वजण मातीची मूर्ती आणतात, पण काही वेळेस बघा, काही जणांच्या घरामध्ये प्रत्येक वेळेस मातीची मूर्ती आणायची आणि विसर्जित करायची ही गोष्ट काहींना पटत नाही. त्यामुळे ती जी घरातील काही वेळ चांदीची मूर्ती असेल किंवा दुसऱ्या मूर्ती बसवतात, तर ही गोष्ट तुम्ही कटाक्षाने टाळली पाहिजे. तुम्हाला घरात गणपतीची मूर्ती आणताना ही मूर्ती तुम्हाला एकतर धातूची असावी, ती कुठल्या तरी धातूची असावी किंवा ती मूर्ती शक्यतो मातीची मूर्ती असावी. बघा, आणि आपल्याला हे 10 दिवस, आपल्याला 10 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 3 दिवस, जे काही दिवस तुम्ही ठरले असतील त्या दिवस तुम्हाला मातीचीच मूर्ती आणायची आहे. आणि या मातीची मूर्ती घेताना दुसरी गोष्ट म्हणजे जी आपण बाप्पांची मूर्ती घेणार आहोत ती मूर्तीचं तोंड म्हणजे सोंड कुठल्या बाजूला असावी. तर गणपती बाप्पांच्या मूर्तीची जी सोंड आहे ती डाव्या बाजूला वळलेली असावी. बघा, जर उजव्या बाजूची असेल तर ती अगदी काही ठराविक पूजेमध्येच ती तशा प्रकारची मूर्ती वापरली जाते किंवा ती अशा उजव्या बाजूला सोंड असणारी जी मूर्ती असते ती खूप विधी आणि पूजा करून त्याची आपल्याला स्थापना करावी लागते. पण शक्यतो डाव्या सोंडेची मूर्ती आपल्याकडे असावी. आणि तुम्हीसुद्धा यावर्षी गणपती बाप्पांची आगमन करताना, स्थापना करताना डाव्या सोंडेचा गणपती बाप्पा तुम्हाला आणायचा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पांची मूर्ती कशी असावी, त्याचबरोबर सोंड कोणत्या बाजूला असावी याविषयी आपण माहिती जाणून घेतली आहे. याविषयी जर तुम्हाला अजून काही अधिक माहिती हवी असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा, त्याविषयी व्हिडिओ बनवला जाईल. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा.
गणपती बाप्पा मोरया.